उमेदवारी भरण्याचा शेवटचा दिवस. निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना प्रचार जोरात सुरू आहे. प्रत्येक उमेदवाराला काय वाटतं त्याबद्दल प्रत्यक्ष संपर्क करून साम्राज्य जाणून घेत आहे त्यांचे मत. आज आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कल्याण लोकसभा उमेदवार वैशाली राणे दरेकर यांच्याशी केलेली बातचीत. बघूया काय म्हणतायत. मॅडम, तुम्हाला आता लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने जी उमेदवारी दिलेली आहे, तर तुम्हाला काय वाटतं असं ही निवडणूक तुम्हाला म्हणजे कशी जाणार, कशा प्रकारे तुमचा मोटिव्ह काय आहे, कसं आहे? कारण तुमच्यासमोर एक सत्ताधारी म्हणजे खासदार आहे, त्यांच्या मते तुमचं कसं वाटतं? मला तर अतिशय आनंद झाला की उद्धव साहेबांनी एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला ही संधी दिलेली आहे आणि एवढा विश्वास दाखवला आहे. त्यांना पूर्ण खात्री आहे की ही निवडणूक मशाल जिंकेल म्हणून. आणि मलाही खात्री आहे, कारण मी ज्या वेळेला आता लोकांना भेटते, बऱ्याच ठिकाणी मी फिरतोय, जनतेमधनं अतिशय चांगल्या प्रतिक्रिया येतात आहे. म्हणजे गावामध्ये जाऊ दे किंवा शहरामध्ये जी माणसं आम्हाला भेटतात ती येऊन जातात, आम्ही उद्धव साहेबांनाच यावेळेला मतदान करणार आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी मशालचं चिन्ह आहे ते मला वाटतं भरघोस मतांनी विजयी होणार आणि यावेळेला लोकसभेमध्ये शिवसेनेची मशाल जाणार. आता सध्या म्हणजे शिवसेना जे म्हणजे तुमचे उमेदवार म्हणजे तुम्ही प्रचार करताना फिरतात, त्याप्रमाणे तुमचा अनुभव काय तो सांगा. अनुभव खूप चांगला आहे. लोकांमध्ये यांनी केलेल्या गद्दारीविषयी चीड पण आहे. लोकांना ते आवडलेलं नाही अजिबात की उद्धव साहेबांना यांनी कसं फसवलं आहे ते. त्यामुळे लोकांना त्यांचा त्याबद्दलचा राग तर आहेच. आणि उद्धव साहेबांनी स्वतः जे कोरोनाच्या काळामध्ये जे काम केलं त्याबद्दल लोकांना खूप त्यांच्याबद्दल एक आत्मीयता आहे. आणि त्यामुळे लोकांना यावेळेला पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना बघायचं आहे इथे कल्याण लोकसभेमध्ये. त्यामुळे मला खात्री आहे की लोक नक्कीच शिवसेनेला मतदान करतील, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. तुमच्या समोर एक प्रतिस्पर्धी म्हणून एक तगडा उमेदवार आहे, म्हणजे खासदार आहे ते त्यांचे, आणि त्यांनी तुम्हाला माहिती आहे त्याप्रमाणे ते त्याच्यासाठी काहीही करू शकतात म्हणजे विजयासाठी. त्याबद्दल तुम्ही काय पुढची रणनीती कशी आखली? तगडा उमेदवार ज्याला आत्ता आपण बोलतोय ना, त्यांना तगडं बनवण्याचं काम ह्या शिवसैनिकांनी केलं. ज्या ते 2014ला सर्वप्रथम निवडणुकीला उभे राहिले त्यावेळेला ते साधे कार्यकर्ते पण नव्हते शिवसेनेचे, ना काही पदाधिकारी होते, कोणीच नव्हते. त्यामुळे त्यांना मोठं करण्याचं काम शिवसैनिकांनी केलेलं आहे. त्यांना खासदार केलं त्यावेळेला, दुसऱ्या वेळेला सुद्धा खासदार केलं त्यांना याच शिवसैनिकांनी. त्यामुळे आत्तासुद्धा त्यांना त्या खासदारकीच्या पदावरून खाली उतरवण्याचं काम शिवसैनिकच करतील याची मला पूर्ण खात्री आहे. आणि तगडं वगैरे असं काही नाही, जनता ठरवत असते कोणाला मतदान करायचं ते आर या पारची लढाई लढत असतील तर त्यांच्यासमोर जनताच उभी राहिली. ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. जनतेने ठरवलं आहे की यावेळेला उद्धव साहेबांनाच विजयी करायचं आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच मशाल ही लोकसभेमध्ये पोहोचणार आहे. बाळासाहेबांनी आणि विखे साहेबांनी जे स्वप्न पाहिलेलं हिंदुत्वाचं ते 2 गट जाणून कुठे त्या फूट पडले का? जसे 2 गट झाले सेनेचे, त्या कुठे त्याचे कुठे फूट पडले का? आता तुम्ही कसं त्या राहणार स्वप्नाचं आहे? नाही, बाळासाहेबांचं स्वप्न होतं ते तर आहेच, परंतु आता फूट पडली ते बाळासाहेबांचे विचार असं सांगून फूट पडली, परंतु ते मला सत्यात उतरताना तर काही दिसत नाही आहे. आता त्यांनी जे धनुष्यबाण भांडून घेतलं आणि दाखवून घेतलं की आम्हीच जास्त संख्येने वगैरे वगैरे, त्यांना इलेक्शन कमिशनने उचलून दिलं त्यांना आंधळ म्हणून, ते त्यांनी धनुष्यबाण आज BJPच्या पायाशी नेऊन ठेवलं आहे. त्यांना कुठेही हक्क राहिलेला नाही आहे, अधिकार राहिलेले नाही आहे. हे आता ह्या निवडणुकीच्या दरम्यान आपल्याला स्पष्टपणे दिसलेलं आहे. त्यामुळे ते म्हणतात ना बाळासाहेबांचे विचार, हे बाळासाहेबांचे विचार नव्हते, असे लाचारीचे विचार नव्हते. परंतु उद्धव साहेब आज जे उभे आहेत ठामपणे, आणि भले घेतला पक्ष काढून, भले घेतले खासदार आमदार काढून, तरी डगमगले नाहीत. तो खरा पुत्र आहे बाळासाहेबांचा. ते खरे विचार आहेत ज्वलंत. बाळासाहेबांनी पण शून्यातून विश्व निर्माण केलं होतं. त्याला शिवसेनेचे जे आमदार आणि खासदार जिंकून आले सुरुवातीच्या काळात, ते असे कोणी नावाजलेली लोक नव्हती, सगळे साधेच लोक होते. त्यांनाच बाळासाहेबांनी मोठं केलं. आज उद्धव साहेब पण त्यांच्याच वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जात आहेत आणि त्यांनी अशीच लोकं दिलेत की जे सर्वसामान्य आहेत, साधे आहेत आणि त्यांना ते जिंकून आणणार आहेत. त्यामुळे मला वाटतं बाळासाहेबांचे खरे विचार उद्धव साहेब जगतायत, ना की पुढे नेत आहेत. ह्या दोन्ही गोष्टी ते स्वतः करतायत आणि ठामपणा जो आहे बाळासाहेबांचा तो उद्धव साहेबांमध्ये आता ठाई दिसतोय आपल्याला. त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की बाळासाहेबांचे विचार उद्धव साहेबच पुढे नेत आहेत.
मागे आता 2 दिवसापूर्वी तुम्ही एक बोलले होते की एक कार्यकर्ते पळवणारी टीम याचे निर्माण झाली आहे, त्याबद्दल काय बोलणार? नाही, कसं आहे आता बघा, जसं जसं निवडणुकीचा रणधुमाळी वाढते, रंगत निर्माण व्हायला लागली, तशी त्यांच्या पायाखालनं जमीन सरकायला लागली. त्यांना कसली भीती वाटते? तर ते होर्डिंग लावतात ते लाखो रुपयांचे की आमचं काम बोलतं वगैरे वगैरे. जर तुम्ही काम केलं तर तुम्ही कशाला घाबरता? तुम्ही कशाला अजून कार्यकर्ते फोडताय? तुम्ही कशाला कोणाला फोन करून बोलून घेताय की इकडे या? कशाला आमिष दाखवताय? ते जे हे उद्योगधंदे करतात त्यांनी करायची गरज नव्हती. तुमच्याकडे जर विचार आहे, तुमच्याकडे जर सत्ता आहे, तुमच्याकडे जर काहीतरी देण्यासारखं आहे लोकांना, तर लोक स्वतःहून येतील ना की तुम्ही असे फोडून वगैरे. काय गरज आहे लोकांना न्यायची, तिथे दाखवायची की? आता अनेक जण परत यायला निघालेत. काल ते माजी नगरसेवक आले, आज डोंबिवली वेस्टचे ते श्याम चौगुले म्हणून गेले होते, ते परत आले. ते म्हणले मला नाही जायचंय, मला इथेच राहायचंय. हे कशासाठी हा अट्टहास? जर तुम्ही काम केले तर हे सरळ सरळ देवतं काय की ते घाबरलेले आहेत आणि त्यांना त्यांचा पराभव समोर दिसतोय. विषय असा आहे की ज्या वेळेला त्यांनी होर्डिंगवर लिहिलंय 5वी आणि 6वी मार्गिका टाकली, त्याच्यामुळे रेल्वेमध्ये गर्दी कमी झाली आहे का? आत्ताच आपल्यासमोर उदाहरण आहे की दोघांचा मृत्यू झालाय. असे रोज मृत्यू घडतात, नवीन काही नाही आहे, रोजच घडत आहेत आणि रोज ह्या गर्दीमुळे घडत आहेत. त्याला कारणीभूत गर्दी आहे रेल्वेची. रेल्वेच्या फेऱ्या नाही वाढत आहेत, रेल्वेची फ्रिक्वेन्सी वाढत नाही आहे जी वाढायला हवी आहे. रेल्वे नेहमी लेट चालतात, त्याच्यामुळे होतं. म्हणजे त्यांनी 5वी आणि 6वी मार्गिका टाकली की त्याच्यामुळे काय होणार आहे, सगळ्या ज्या थ्रू ट्रेन आहेत त्या तिथून वळतील, इथे फ्रिक्वेन्सी चांगली राहील. परंतु तसं काही झालेलं नाही. त्याच्यामुळे काही म्हणजे त्या 5व्या 6व्या मार्गिकेमुळे आपल्या याच्यावर काही परिणाम झालेला नाही चांगला जो व्हायला पाहिजे होता. त्यामुळे रेल्वेच कमी पडते आणि रेल्वेला पाठपुरावा करायचं काम खासदारांचं होतं. त्यांनी ते केलं, त्यांनी दुर्लक्ष केलं. त्यांना वेळ कुठे आहे? ते गाडीमधनं फिरतात, त्यांना काय संबंधच येत नाही आहे रेल्वेचा. त्यामुळे त्यांना माहितीच नाही आहे की आज लोकांना काय त्रासातून जावं लागतंय. ते जे लोक प्रवास करतात त्यांनाच माहिती आहे काय त्रासातून जातात ते. आज बघा, ट्रेनमधनं प्रवास करताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की डोंबिवलीवरनं ट्रेन सुटतात, बरोबर आहे, पण त्या सगळ्या स्लो आहेत, फास्ट ट्रेन नाही आहे. पीक आवरला ज्या वेळेला गर्दी असते 7 ते 9च्या दरम्यान, 10पर्यंत आपण धरून चालू आहे, 10पर्यंत ऑफिसचं टायमिंग असतं, 9पर्यंत असतं, पण नॉर्मली आपण 10 धरूया की जातात कॉलेजेसला पण मुलं. फास्ट ट्रेन कुठे आहे? डोंबिवली लोकल ज्या सुटतात त्या फास्ट ट्रेन नाही. फास्ट ट्रेन असायला पाहिजे, कारण गर्दी एवढी आहे की फास्ट ट्रेन पण असायला पाहिजे, पण ती नाही अजून. ती दिली गेली पाहिजे. आमची ती मागणी आहे की ती दिली गेली पाहिजे. डोंबिवली झाल्यानंतर आपल्याला दिवा लागतं, दिव्याला पण आज प्रचंड गर्दी असते, दिव्यावरनं ट्रेन सुटायला पाहिजेत. मुंब्र्याला पण सदोदित गर्दी असते, मुंब्र्यावरनं पण एकही ट्रेन सुटत नाही. का सुटत नाही? तर ठाणे जवळ आहे म्हणून. परंतु दिव्याच्या लोकांचा स्वतःचा काही अधिकार आहे की नाही? त्यांना काही न्याय मिळणार आहे की नाही? ती पण माणसंच आहेत ना. तुम्ही असं धरून चालणार नाही की कळवा आणि लगेचच ठाणे येतं म्हणून त्यांना नाही देत. हे बरोबर नाही आहे. त्यांना पण स्वतःच्या हक्काची ट्रेन ही मिळाली पाहिजे, तो त्यांचाही अधिकार आहे. परंतु याच्यावर कोणीच काही बोलत नाही, कोणीच लक्ष घालत नाही. लोक म्हणजे आपण किड्या मुंग्यांसारखी त्या गर्दीमध्ये चिरडून जातात आहे. कोण पडतंय, कोण मरतंय, जीव गमावतंय, कोणाला काही पडलेलं नाही आहे. ह्यांना काही इलेक्शन लढायचं आहे म्हणून फक्त मोठे मोठे होर्डिंग लावले की काम झालं. परंतु प्रत्यक्षामध्ये जर आपण बघायला गेला, ऑन ग्राउंड रिपोर्ट बघायला गेला, तर तिथे काम शून्य दिसतंय. त्यामुळे ह्यांचे फक्त काम होर्डिंगवर आहे, प्रत्यक्षात नाही. नमस्कार, मी वैशाली दरेकर राणे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची मी उमेदवार आहे आणि लोकसभेला मी कल्याण लोकसभेमधनं उभी आहे. मला कल्याण लोकसभेमधील सर्व नागरिकांना ही विनंती आहे की यावेळेला 20 मे रोजी जे इलेक्शन होऊ घातलंय त्या इलेक्शनला तुम्ही शिवसेनेची जी मशाल आहे, शिवसेनेचं चिन्ह आहे मशाल, त्या मशालीसमोरचंच बटन दाबा आणि मला भरघोस मताने विजयी करा. धन्यवाद.